हरिओम. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष सुरू होण्याआधी एक गोष्ट घराबाहेर काढा. हे महत्त्वाचे काम करा. नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जाईल. बघा, वर्षाचे 8 ते 9 दिवस राहिलेले आहेत. पाहता पाहता वर्ष संपत आले. नवीन वर्ष चालू होईल. सगळ्यांनाच वाटते की मागील वर्षीपेक्षा या वर्षी चांगले जावे, सुख समृद्ध ऐश्वर्य लाभावे, आरोग्य संपदा लाभावी असे प्रत्येकाला वाटत असते. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. तर हे नवीन वर्ष चांगले जाण्यासाठी आपल्याला काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू असतात. त्यामुळे घरात निगेटिव्हिटी तयार होते. यामुळे आपल्या जीवनावर अशुभ परिणाम होत असतो. आपण कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी ते वातावरण तसेच राहते. म्हणून आपले मन प्रसन्न राहत नाही. त्यामुळे आपण काही गोष्टी काळजी घेतली तर तुमच्या घरावर येणारे संकट दूर होतील, शुभ स्पंदने मिळतील. तर बघा, कोणते उपाय आहेत ते. आपल्या घरात बाल्कनीत किंवा घरासमोर आपण छोटे छोटे कुंडे ठेवलेले असतात. त्यातील झाड रोपटे वाळून किंवा कोमजून गेलेले असतात किंवा काटेरी झाड पण असतं. तुम्ही ते काढून टाका. वाळलेले रोपटे ठेवणे हे अशुभ लक्षण आहे. कधी पण घरात टवटवीत हिरवे असलेले रोपे ठेवणे. घरामध्ये असलेले बंद घड्याळ ठेवू नका. बघा, आपण काय करतो, बंद पडलेले घड्याळ खराब झाले की इकडे तिकडे ठेवतो आणि नवीन आणले की ते भिंतीवर लावून देतो व ते जुने घड्याळ तसेच घरात ठेवतो. बंद घड्याळामुळे घरातील प्रगती खुंटून जाते व आपले कालचक्र बिघडते. त्यामुळे घरात हातावरचे किंवा भिंतीवरचे घड्याळ खराब झालेले ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे खराब झालेले फोटो म्हणजे फुटलेली फ्रेम, तडा गेलेली काच हे ठेवणे अशुभ आहे. फुटलेला आरसा पण घरात ठेवणे अशुभ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जुने कपडे झाले की असते की ते आपल्या कामात न येणारे सुद्धा आपण जुने ठेवून देतो. असे कपडे जो आपण वापरतच नाही ते काढून टाकावे किंवा कोणाला गरज असेल गरीब लोकांना ते देऊन टाकावे. कारण घरात ठेवल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते व आपल्या घराची प्रगती थांबते. म्हणून ह्यामुळे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायला अवघड जाते व ती स्वच्छता करणे हे खूप गरजेचे आहे. म्हणून आपल्या घराची स्वच्छता करायला पाहिजे. कोणी काने कोपरे स्वच्छता करून येणाऱ्या वर्षात स्वागत करूया. म्हणजे येणारे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो असे ईश्वरचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.